तवा जुना झालाय ना, नवीन काढते वापरायला. अरे लगेच काय नवा वापरायला काढायचा, ढकेल अजून थोडे दिवस काम त्याच्यावर. तो मसाल्याच्या डब्याला तडा पडलाय, नवीन काढते. अरे लगेच काय काढू, आता वहिनी वगैरे येणार आहे ना, तेव्हा नवीन काढेल वापरायला. हा टेबल क्लॉथ नवीन टाकू का? अरे कोण बघतंय, घरात कोणी येईल ना तेव्हा नवीन टाकेल. नवीन गाऊन घालू का आज? नको यार, कोण बघतंय घरामध्ये. आधी या वापरून वापरून झिजवते, मग दुसरा काढेल. आई आली असेल. हा रुमाल वापरतेच आहे का अजून तू टेबलवरचा? आणि हा दांडी तुटेल तवा काय वस्तू संग्रहालयात ठेवायचा आहे का तुला? काढ ना तो नवीन, किती जीव घेते त्याचा. हा आता म्हटलं काढू आज उद्या. आणि नवीन मसाल्याचा डबा काढण्यासाठी काय मुहूर्त काढून आणू का मी आता? नवीन घेतलाय तर का बरं त्या जुना वापरते? हा आता बदलणारच होते मी. हा गाऊन मागच्या वेळी आली तेव्हाच सांगितलं होतं ना तुला टाकून दे असं. नाही तू असं नाही ऐकणार. आई काय करतेस तू हे? घे आता काढ नवीन वापरायला. तूच तर सांगत असते ना आम्हाला की पैसा जपून वापरायचा, वायफळ खर्च करायचा नाही, आणि मग आता तू असं करतेस. मी काय सांगते ना, समजतच नाही तुम्हाला. वायफळ खर्च टाळायला सांगितलाय. ह्या तर गरजेच्या गोष्टी आहेत ना. नव्या वस्तू आणून पडलेल्या असतात, मग त्यांना 6 महिने पडू द्यायचं आणि मग वापरायचं. मग घेताच कशाला? आणि आमचा काळ गेला, आमचा होता काटकसरीचा संसार. आम्हाला वस्तू मिळायच्या नाही लवकर, आम्ही जतन करून ठेवायचो, जतन करून वापरायचो. तुम्हाला काय गरज आहे तशी? कपाटभर कपडे भरलेले ओसंडून वाहत आहे, पण एकाच गाऊनचा जीव काढायचा. 10-12 जोड चपलांचे पडले, पण एकच झिजवायची. कशासाठी? जीवन आज आहे, उद्यानी इतकं क्षणभंगूर जीवन झालेलं आहे. आपलं जिवंत असणं, शरीर धडधाकट असणं हाच मोठा सोहळा कार्यक्रम झालेला आहे आजकाल. कोणी येईल आणि मग चांगलं दाखवून चांगलं करू, स्वतःसाठी चांगलं कर ना बाई. तू काय चाललंय तुझं? मला तर नाही पटत तुझं.